नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही बघू शकता आता आपण या बिल्डिंगच्या सर्वेसाठी आलो होतो। तर सगळ्यात पहिले आपल्याला आढळलं की इथे ही पॅरापिट वॉल आहे बघा, पूर्ण डॅमेज आहे। आता ही बघा, ही पूर्ण ग्रीन का झाली तुम्हाला याचं रिझन सांगू। हा एक तर टॉप आहे तो बघा एकदम रफ आहे आणि असा आहे ना, तो असं कर्व आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये ना पूर्ण पाणी याच्यात जातं। दुसरी गोष्ट बघा, इथे पाणीपट्टी नाही आहे, इथे एक पाणीपट्टी असते। ते जर पाणीपट्टी असली असती ना तर मग हे जे पाणी आहे ना असं इथे लागून इथेच कट झालं असतं। आता हे तुम्ही बघाल ना तर पूर्ण चान्स मिळतो त्याला डायरेक्ट इथून असं डायरेक्ट खाली झालं, त्याच्यामुळे हे पूर्ण ग्रीनरी झालं इथे। तर असं व्हायला नाही पाहिजे होतं की पूर्ण डॅमेज वॉलच पूर्ण डॅमेज करून टाकले। जर पाणीपट्टी बनवली असती ना तर मग हा प्रॉब्लेम झालाच नसता। त्यामुळे जेव्हा पण आपण प्लास्टरचं काम करतो ना तेव्हा सुरुवातीलाच आहे ना आपल्याला ह्या पॅरापिट टॉपवरती, ह्याला पॅरापिट टॉप म्हणतात आणि ही पूर्ण पॅरापिट वॉल आहे। तर ह्याला ना इथे आपल्याला पूर्ण असा स्लोप आतल्या साईडला देऊन ना एक छोटीशी 3 इंचाची पट्टी बनवायला पाहिजे। पट्टी बनवली नाही, त्याच्यामुळे बघू शकता तुम्ही किती मोठ्या प्रमाणामध्ये इथे डॅमेज झालं आहे।